सभागृहामध्ये लक्षवेधीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये तसेच माझ्या संगमनेर मतदारसंघामध्ये एमडी ड्रग्सची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू असून एमडी ड्रग्सच्या माध्यमातून तरुणाईला व्यसनाधीन करण्याचा कार्यक्रम काही जण करत आहेत, तर त्या संदर्भात जी लक्षवेधी मांडली होती त्याला सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। 103 ग्रॅम ड्रग्स सापडलं होतं। यामध्ये जे आरोपी आहेत या आरोपींना राजकीय पाठबळ संगमनेरमध्ये काही माजी लोकप्रतिनिधींकडून दिलं गेलं होतं। जो एमडी ड्रग्सचा आरोपी आहेत त्याच्याबरोबर त्यांचे केक भरवतानीचे सुद्धा फोटो सोशल मीडियावरती जाहीर झाले आहेत। 4 दिवसापूर्वीच माझ्या संगमनेर मतदारसंघामध्ये 300 किलोच्या पुढं गांजाची सुद्धा कारवाई करण्यात आली आणि यामध्ये सुद्धा जे आरोपी आहेत दुर्दैवाने हे आरोपी सुद्धा माजी लोकप्रतिनिधींच्या गाडीमध्ये फिरतानीचे सुद्धा त्यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत। त्यामुळं निश्चितच हा प्रकार कुठंतरी याला राज्याश्रय मिळतोय का, हा एक विषय गंभीर स्वरूपाचा झाला आहे। मी आमदार झाल्यापासून संगमनेरमध्ये प्रत्येक अवैध धंद्यांना बंद करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला दिल्या होत्या। त्यामुळं आज ह्या कारवाया मोठ्या स्वरूपात सुरू झाल्यात, परंतु या कारवाया सुरू असताना सुद्धा काही राजकीय लोक पोलीस प्रशासनावरती दबाव टाकून या कारवाया थांबल्या पाहिजे यासाठी प्रयत्न करतात। त्यामुळे माझी सभागृहाला विनंती होती का पोलीस प्रशासनावरती जर काही माजी आमदार संगमनेरचे दबाव टाकत असेल तर त्यांच्यावरती सुद्धा यामध्ये कारवाई झाली पाहिजे, त्यांना सुद्धा तुम्ही सहआरोपी केलं गेलं पाहिजे। तसेच मागच्या आठवड्यामध्ये मी 2 पोलीस कर्मचाऱ्यांचे नावं घेतले होते, चौधरी आणि घोडके म्हणून। हे पोलीस कर्मचारी या चुकीच्या प्रवृत्तीला चुकीच्या धंद्यांना पाठबळ देत आहे, तर त्यांच्याकडून सुद्धा मला अप्रत्यक्षपणे धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे। त्यामुळे आज सभागृहाला मी सुद्धा विनंती केली का या कर्मचाऱ्यांवरती तात्काळ कारवाई झाली पाहिजे व जिल्ह्यामध्ये जे तस्करी सुरू आहेत ही कुठंतरी थांबली पाहिजे। गृहराज्यमंत्री महोदय यांनी त्याला सकारात्मक उत्तर देऊन याच्यावरती कारवाई निश्चित केली जाईल अशा सूचना दिल्या आहेत। मला यामध्ये जे 2 पोलीस कर्मचारी आहेत चौधरी आणि घोडके, हे गुटख्याचं 90 लाख रुपयाचं कलेक्शन तिथं करताय आणि मला शंका आहे का माझ्या संगमनेर मतदारसंघामध्ये सुद्धा हे लोक पोलीस प्रशासनातील काही भ्रष्ट लोक, सगळेच नाही, आज माझ्या इथं जी कारवाई झाली त्या कारवाई करणाऱ्या पोलिसांचं मी अभिनंदन करतो, परंतु काही भ्रष्ट पोलीस लोक सुद्धा आज चुकीच्या पद्धतीने आज या व्यवसायाला या धंदा हा व्यवसायच केला आहे त्यांनी 2 नंबरच्या याच्यामध्ये, यांना कुठंतरी पाठबळ देत आहे। त्यामुळे यांची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे असं मला वाटतं। नाही, आता त्यांनी त्याच्यामध्ये जी ड्रग्समध्ये कारवाई झाली आहे त्याच्यातील जे आरोपी आहेत 7 आरोपी होते, त्यातले 4 जणांना अटक झाली आहे। गांजाचा जो आरोपी होता तो सुद्धा आज सकाळीच त्याला अटक झाली आहे। त्यामुळं निश्चितच आणि हे जे फोटो आहेत हे फोटोमध्ये जो ड्रग्सचा आहे, ड्रग्स माफिया जो तिथं ज्याला अटक झाली त्याच्या आणि हे प्रत्येक वर्षी त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी काही माझी लोकप्रतिनिधी यामध्ये इच्छुक याच्यामध्ये दिसत आहे। त्यामुळं हे पाळमुळं खणणं आज आमदार बदलला 40 वर्षापासून संगमनेरमध्ये मला तर वाटतं या चुकीच्या धंद्यांना राजश्रय मिळत होता, परंतु या 1 वर्षामध्ये कारवाया सुरू झालेल्या असल्यामुळं आज कुठंतरी हे चर्चेला विषय येत आहे। त्यामुळे निश्चित मी सीएम मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा या संदर्भात भेटून विनंती करणार आहे का जे ड्रग्स आज ग्रामीण भागात सुद्धा गावागावामध्ये पोहोचलं हे कुठंतरी थांबलं पाहिजे, याचं उच्चाटन झालं पाहिजे। फास्ट ट्रॅक कोर्टातून याच्यावरती जे आरोपी आहेत त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल होऊन कारवाई कठोर झाली पाहिजे। नाही, याच्यामध्ये मी त्याच्यासाठीच काही फोटो आणले आहेत का याच्यामध्ये सरकार अपयशी नाही पडते। याच्यामध्ये ज्यांची 40 वर्षाची संगमनेरची मक्तेदारी होती ती माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्यांनी मोडून काढल्यामुळं कुठंतरी आज कारवाया होत आहे। यापूर्वी या संगमनेरमध्ये कधी कारवाया अशा प्रकारच्या होत नव्हत्या। या चुकीच्या धंद्यांना राजश्रय मिळत होता आणि हे राजश्रय देणारे लोकच आज आरोप करताय का इथं अचानकमध्ये संगमनेरमध्ये धंदे वाढलेत। पण माझ्या कार्यकाळामध्ये मी पूर्ण सांगतो सरकारला सुद्धा विनंती करून कारवाया सुरू झाल्यात, कारवाया सुरू झाल्यामुळे आज गुन्हे दाखल होत आहे। आणि यापूर्वी 40 वर्षामध्ये तिथं काय झाले, किती मर्डर झालेत, किती गांजा आलाय, किती ड्रग्स आलाय, याची तर कोणाला गिनतीच नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।